नमस्कार मंडळी, मी अक्षय चव्हाण ब्लॉग ह्या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. त्याचबरोबर आजचा जो व्हिडिओ आहे शिमग्याचा, त्या व्हिडिओमध्ये पण तुमचं सर्वांचं स्वागत. मंडळी, शिमग्याचे दिवस चालू आहेत. आमच्या देवीला कालच रूपं लागली आहेत. आता देवी प्रत्येकाच्या घरी गावात फिरण्यासाठी पालखीमध्ये बसून तयार आहे आणि आता ती सगळ्यांच्या घरी फिरणार आहे. आमच्या घरी याचा दिवस आजचा आहे. आज आमच्या घरी पालखी येणार आहे, देवी येणार आहे. खूप आनंद वाटतोय, छान वाटतंय. मी आता देवीला आणायला आमच्या वाडीतले जे सगळे लोक आहेत, सगळे भक्तगण आहेत, ते सगळे आम्ही देवीला आणायला मंदिरात जाणार आहोत. चाललोय मंदिरामध्ये, म्हणजे एकटाच नाही, सगळेजण आहेत. आमच्या वाडीतले भरपूर जण आहेत पाठीमागे. म्हणजे पहिल्यासारखे लोक नाहीत, खूप सारे एकदम, पण आहेत ते आपले आहेत. आता आम्ही चाललोय मंदिरामध्ये जाणार आणि पालखी तिथे दुपारवर झाल्यानंतर आम्ही पालखी घेऊन आमच्या वाडीमध्ये येणार आणि मग आमच्या वाडीमध्ये आज दिवसभर पालखी फिरणार आहे. ते मी तुम्हाला दाखवेन जसं मला जमेल तसं. तर आम्ही खूप जण आहेत, पाठीमागे भरपूर जण आहेत, मी तुम्हाला सगळ्यांना दाखवतो. मंडळी, सकाळी लवकरच आम्ही आंघोळ वगैरे करून एकमेकांना हाक मारत बोलवत आम्ही एकत्र मग मंदिराकडे जायला निघतो. मंदिराकडे काही मंडळी लवकरच देवीची ओटी भरण्यासाठी आलेली असतात, कारण त्यांना माहीत असतं की वाडीमध्ये देवी गेली की नंतर मग संध्याकाळशिवाय परत सानेवरती मांड्यावरती येणार नाही. तर त्या तिथे देवीची ओटी वगैरे भरायचा कार्यक्रम चालू असतो, तोपर्यंत थांबावं लागतं मंडळी. आणि त्यातच आमचा भाग्याचा क्षण म्हणजे असा की ज्या दिवशी आमच्या वाडीमध्ये पालखी असते त्या दिवशीच अगदी छत्रपती शिवाजी महाराजांची तिथीप्रमाणे जयंती असते आणि तोही क्षण आम्हाला तिथे एक खूप छान अनुभवायला मिळतो. त्यांची एक त्यांच्या शिवस्मारकाला आम्हाला तिथे पुष्पहार वगैरे अर्पण करायला मिळतो. तो एक आमचा एक आनंदाचा क्षण आम्हाला त्या ठिकाणी दरवर्षी अगदी मिळून जातो. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी, हर हर महादेव. पुढे मग सकाळी ज्या मंडळींनी देवीच्या ओट्या भरल्या असतात त्या ओट्या गुरुकाका काढून साईडला होतात आणि मग आम्ही देवाला घेऊन आमच्या वाडीकडे जायला निघतो. मांडावरून पालखी घेऊन निघाल्यानंतर गोरवाडीतून अधिष्ठ देवीच्या मंदिरामध्ये पहिल्यांदा पालखी आम्ही आणतो.
मंडळी, अधिष्ठी मातेच्या मंदिरामध्ये देवीच्या पालखीची पूजा झाल्यानंतर जशी आपण घरामध्ये करतो त्याचप्रमाणे अधिष्ठी मातेच्या मंदिरामध्ये देवीच्या पालखीची पूजा केली जाते आणि मंदिरामध्ये पूजा केल्यानंतर तिथून पालखी देवघराकडे जायला निघते. देवघराकडे पण सेम तशीच पूजा केली जाते, जशी आपण घरात करतो त्याप्रमाणे त्या ठिकाणी पण केली जाते. आणि मग त्यानंतर मग आमच्या वाडीमध्ये देवाची पालखी जी आहे ना ती फिरायला सुरू होते. ह्या 2 ठिकाणी वाडीमध्ये आल्यानंतर पहिल्यांदा या 2 ठिकाणी पालखी जाते आणि नंतर मग पुढे जसं ठरलं असेल त्याप्रमाणे वाडीमध्ये देव फिरतो किंवा देवाची पालखी फिरते. मंडळी, वाडीमध्ये फिरत फिरत प्रत्येकाच्या घरी जात आता आमच्या घराकडे देवीची पालखी आली आहे. प्रत्येकाच्या घरामध्ये जशी पूजा होते त्याप्रमाणे आता आमच्या घरामध्ये पण पूजा होईल आणि ती तुम्हाला आता इथे पाहायला मिळेल. त्या बाजूला ठेवली तर चांगलं आहे. ते नको त्या अगरबत्ती जरा छोटी ठेव. दांडीला बांधून टाक. या पूजा करायला फुलं घेतला. हा फुलं आहे ते काय तयार करून ठेवतो. हा फुलं शिकवत पुढे बघणार तर ठीक आहे. गुरुवांना गेली पाहिजे.
ठेवा चालतंय वरती काय झालं पण नाही आता इकडे एक ठेव. इकडे या कोपऱ्यात. आणि तिकडे ठेव. आई आणखी कोण ठेवा बाकी चालू राहू हलवून झाले अजून आहे ना अंश इकडे ये इकडे ये लवकर हा हाय बघ अंशू पडा पाया पडा पडा दुसरी याची गरजेच आहे ती मंडळी वाडीमध्ये पालखी फिरत असते आणि इकडे महाप्रसादाचा बेत चालू असतो. पालखीसोबत जी मंडळी असते, जे खेळ असतात, त्या सगळ्यांना जेवण असतं. वाडीतल्या लोकांना सगळ्यांना जेवण असतं आणि तसं आम्ही ठरवून ते जेवण केलं असतं अगदी दरवर्षीप्रमाणे. त्याचबरोबर जेवण करण्याचं जे काम असतं ना, ते बाहेरचे कोण लोक नाही करत, तर ते आमच्या वाडीतलीच लोक करतात जेवण वगैरे करायचं. त्यामध्ये मग पुरुष असतील किंवा भाजी वगैरे कापण्याचं काम जे आहे ते महिला वगैरे सगळ्यांना जसं जमेल तसं प्रत्येकाने हातभार लावायचं असतं. ज्यांच्याकडे पालखी नसेल त्यांनी येऊन तिथे काम करायचं असतं, म्हणजे जेवण करण्याला मदत करायचं असतं आणि ते ठरलेलं असतं. त्याप्रमाणे प्रत्येकाला जसं जमेल तसं प्रत्येकजण आपापली मदत तिथे करत असतो. मंडळी दुपारची वेळ होते त्यावेळेला पालखी नैवेद्याला येते. ते तसं ठरवलेलं असतं की पालखी कुठून कुठून कशी फिरणार आणि त्यावेळेतच ज्या ठिकाणी नैवेद्य असतो, भोजन असतं, खेळ्यांना जेवण असतं, त्या ठिकाणी पालखी येईल असं ते एक मॅनेजमेंट केलेली असते त्यावेळेला आधीच सभेमध्ये. आणि पालखी त्या घरामध्ये येते ज्या घरामध्ये जेवणाची सोय केलेली असते. त्यानंतर त्या ठिकाणी
पालखीला नैवेद्य होतो. गावकरी, वाडकरी, ग्रामस्थ, त्याचबरोबर जे पालखीसोबत खेळे आहेत त्या सगळ्यांना त्या ठिकाणी जेवण असतं. त्यावेळी त्या पंक्तीमध्ये बसून जेवण्याची एक मजा, एक आनंद वेगळा असतो. सगळेजण असतात, दिवसभर फिरून दुपारपर्यंत खूप भूक लागली असते आणि खूप त्या ठिकाणी जेवण होतं. दुपारच्या महाप्रसादाचा आनंद मनसोक्त घेतल्यानंतर जी घरं राहिली असतात, त्यांच्या घरी पालखी जायची बाकी असते, त्यांच्या घरी पालखी फिरते. त्यांची घरं घेऊन झाल्यानंतर, त्यांच्या घरी देव गेल्यानंतर मग पालखी आम्ही मांड्याकडे नेतो, सानेकडे नेतो. अगदी नाचवत, गाजवत, वाजवत. अंधार झालेला असतो. मंडळी तेव्हाही तेवढाच जोश असतो जेवढा सकाळी असतो. सानेवरती देव बसायच्या आधी मांडावरती देवीची जी पालखी आहे ती हो देवाला भेटते आणि त्यानंतरच मग सानेवरती मांडावरती देव आम्ही बसवतो. अशी आमची पद्धत आहे. मंडळी देवीची पालखी सानेवरती मांडावरती बसल्यानंतर आम्ही पुन्हा एकदा देवीचं दर्शन घेतो. त्याचबरोबर हो देवाला पण भेटतो. त्यानंतर आमच्या मंदिरात काही दगड आहेत, ते म्हणजे 12 जणांनी उचलायचे आणि 18 जणांनी उचलायचे. ते असं असतं की प्रत्येकाने एकच बोट लावलं पाहिजे आणि मग तो दगड उचलला जातो. तर मंडळी कसा वाटला हा शिमग्याचा व्हिडिओ. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.